या देवतांच्या अधिपत्याखाली आजचा हा सोहळा आपण पाहतोय। श्री विठलाई देवी चषक 2025चं पर्व दुसरा अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उच्चस्तरीय स्पर्धेमध्ये वर्णी लागणारी ही स्पर्धा हे चषक आपण पाहतोय। तत्पूर्वी आयोजन संयोजन कमिटीचा आवाज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। मित्रांनो, ऊन तर रखरखत आहे, प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्यावी। या स्पर्धेचा आनंद तुमच्यापर्यंत खरोखरच तळागाळातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी कडवे गावातील सर्व तरुण वर्ग आणि श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे यांच्या माध्यमातून तुमच्या भेटीस आली आहे। लाईव्ह टेलिकास्ट WTC MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा साता समुद्रापर्यंत पोहोचते। त्या सर्व सहकाऱ्यांचं आणि गुणलेखकाची भूमिका निभावतोय तो छोटेखानी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा गुणलेखक म्हणून अग्रगण्य ठरणारं नाव ओमकार धामनकर। चला स्टार्ट ऑन दी गेम। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय तो अजित। स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय नितीन, नॉन स्ट्राइकला अजय, अक्षय। चेंडूचा सन्मान केलाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज अजित। आत्ता मात्र चेंडूचा समाचार, चेंडूवरती मोठा प्रहार आणि श्री विठलाई चषक 2025चा हा चेंडू सीमापार चौकार। उत्तमरित्या क्रिकेट आपण पाहतोय आणि या क्रीडा नगरीच्या पटलावरती आपण प्रवास सुखर वाटचाल करताना व्यावसायिक क्रिकेटकडे आपले कित्येक खेळाडू एक उत्तुंग कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपण आता पाहिलं SK सचिन पाटील कडवेगावचा खेळाडू असेल, त्याच्या समवेत प्रशांत पाटील, विश्वास चाळके नावाचं वादळ। फटका बसला, चेंडूवरती सवार झेलबाद, फलंदाज मात्र माघारी परतेल। नितीन याचा खेळ संपुष्टात येतोय। चला दुसरा फलंदाज त्वरित पाठवा मित्रांनो, अजिबात विलंब लावू नका। आणि आता फलंदाजीसाठी आलेला फलंदाज शाहूवाडी तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा वळतात तो अक्षय वलांगडे। एक मोठ्या प्रवाहाची आपल्या खेळाच्या जोरावरती सुखर वाटचाल करणारा हा खेळाडू आपण आज वन डाऊनला येताना पाहायला मिळतोय। आजची शैली खरोखरच त्यांची व्यूहरचना आपण नक्कीच पाहू। स्ट्राइक एंडला अक्षय वलांगडे, गोलंदाजी ट्रॅकवरती अजित। अक्षय नावाचं वादळ आल्या आल्या चेंडूला सन्मान दिला, चेंडू जातोय सीमावर षटकार। 6 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल।
सलग 3 षटकार जर अक्षयनं मारले तर रोहित पवार याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेलं आहे आपल्या खेळाडूला. खरोखरच प्रोत्साहन देण्याचं या त्याच्या चाहत्याने जी केली कामगिरी त्याचा सन्मान करेल का अक्षय वलांगडे. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलं. तू जर मोठे फटके मारून मला खरोखरच गोलंदाजीमध्ये थोडासा नजाकत पेश करू शकतोस तर मी तुला थांबवू शकतो. याची नजाकत त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून अजित याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. वलांगडे वाडीतून बिलॉंग करणारे हे दोन्ही वलांगडे बंधू आपणाला पाहायला मिळत आहेत. अक्षय वलांगडे. परंतु नॉनस्ट्राईकचा अक्षय मात्र सर्वांच्या नजरा त्याच्या दिशेने नक्कीच ओळतात. कारण कित्येकदा आपण पाहत आलोय अक्षय नावाचं वादळ कित्येकदा तालुक्यावरती नव्हे अखंड महाराष्ट्रात घोंगावताना त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून कित्येकदा आपण पाहिलं. पंचांचे हात मात्र आता नक्कीच उंचावतील. पंचाकडून सोयर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 11 धावा. फाईन लेगच्या दिशेला चेंडू खरोखरच प्रोटेक्ट होतोय. परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहिलं तर 2 धावांचा मुनाफा मात्र नक्कीच संघाला मिळतोय. 2 धाव्याने संघाचे धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 13 धावा. आता गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चेंडू बीट होतोय. वलांगडे बंधू आपणाला पाहायला मिळत आहेत अक्षय आणि अक्षय वलांगडे. आता मात्र चेंडूवरती चाबूक शॉटची नजाकत पेश केल्या. चेंडू जाईल सीमावार षटकार. एका अक्षयच्या सूर न गवसण्यात दुसरा मात्र एका साईडने बासुरी वाजवताना दिसतोय. खरोखरच दोन्ही वलांगडे बंधू आपण पाहतोय. आई पिसाई स्पोर्ट्स वलांगडेवाडी संघाकडून खेळताना आपणाला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडूवरती प्रहारी फटका आणि गोलंदाजाची पिस्स काढणारा हा चेंडूचा प्रहार पाहिला. चेंडू सीमापार षटकार. चला आयोजन कमिटीला विनंती करतो बॉल उपलब्ध करून द्या. एक अक्षय शांत संयमी आणि त्याच्या कानमंत्राचा तंतोतंत पालन करताना दुसरा अक्षय ऑन दी फायर. रोहित पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 सिक्सेस आल्या तर 3 षटकार आले तर. आत्ता मात्र चेंडू बीट होऊन माघारी परततोय. यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि पंचांचा 1 बॉलचा कॉल मात्र गोलंदाजाला दिला जाईल.
पाहू आपण चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटका अखेरीस 27 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चला 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय तो आदित्य. स्ट्राईक एंडला जुना अक्षय, नॉन स्ट्राईकला नवीन अक्षय. ज्युनियर सिनियरचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि अक्षय फलांगडेच्या अनुभवाचं सोनं दुसरा अक्षय मात्र या सामन्यादरम्यान करताना पाहतोय आपण. चला सामन्याला विलंब लावू नका प्लीज. कृपया आपणा सर्वांना विनंती आहे, खेळाडूंना एवढं चांगलं उत्कृष्ट असं आयोजन संयोजन विठलाई स्पोर्ट्स कडवे संघाच्या माध्यमातून आणि तरुणांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर आपणही त्या स्पर्धेचा भागीदार आहोत. आपल्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचं सहकार्य करायचं आहे. नोमॅन झोनला चेंडू आणि चेंडूला प्रोटेक्शन होतं आणि एका धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळतोय. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. त्याचबरोबर अक्षय फलांगडेसाठी, सिनियर अक्षय फलांगडे याच्यासाठी शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे खरोखरच मित्रपरिवाराचे अजून एक मेंबर तर विकास रणवरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश पारितोषिक असेल 3 षटकारांसाठी. गोलंदाज मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं आदित्य. अक्षय होलांगडे सारख्या खेळाडूला थांबवून ठेवणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. तुमचं कौशल्य आणि तुमचं चातुर्य खरोखरच तुम्ही योग्य त्या ठिकाणी वापरलं तर त्या स्पर्धेत, त्या परीक्षेत तुम्ही नक्की पास होता. फाईनलेगच्या दिशेने चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू जाईल सीमापार, चौकार. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. उत्कृष्ट आयोजन संयोजन आपण पाहतोय. अखंड महाराष्ट्र या स्पर्धेची दखल घेईल. अखंड महाराष्ट्रातले चाहते या आयोजन संयोजनचं खरोखरच नक्की दखल घेतील असं आयोजन आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत होणारी ही स्पर्धा. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायचा आहे आणि हा चेंडू जातोय सीमापार, चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र धावती राहते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आपण मर्यादित षटकांचे सामने खेळत असतो त्यावेळेला मात्र प्रामुख्याने खरोखरच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस जर तुमच्याजवळ ती क्षमता असेल तर विजयाचा मार्ग नक्की सुकर होतो. आत्ता मात्र सलामी या व्यासपीठाला देणारी चेंडू सीमाबार, षटकार. अक्षय ऑन दी फायर. संघाचं धावफलक मात्र 6 पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 33 धावा, 43 धावा. सॉरी, उन्हामध्ये जास्त हायपर होऊ नका. थोडासा आकडा 4चा 3 झाला.
त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 43 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि 2 अक्षयची जोडी मात्र विजयाचं अक्षयी धावसंख्या उभारेल का? हा चेंडू पहा, रॅपिड फायरचा आपण जी रिॲक्शन पाहतो ती ॲक्शन मात्र मी आयोजन संयोजन कमिटीच्या प्रतिनिधींना विनंती करतो, मित्रांनो बॉल आणण्यास मदत करा, सामन्यास विलंब होऊ नये याच्यासाठी तुम्हीही तितकेच तुमची साथ महत्त्वाची आहे. कान मंत्राचा तंतोतंत पालन करताना ज्युनियर अक्षय ऑन दी फायर. ज्या गावाचं मी टी शर्ट, ज्या गावाच्या नावाचं टी शर्ट, ज्या आई पिसाईचं नाव माझ्या पाठीवर आहे, त्यासाठी खरोखरच मी माझा सांघिक खेळ नक्कीच करेल. चला, पंचांचा आत्ताचा कॉल असेल. पंच आपण सांगा. चला, आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित आत्ताचा कॉल पंचांनी सांगायचा प्लीज. नॉट आउट, 1 धाव मिळेल. ओके, बॉलच काउंट नाही का? बॉल काउंट आहे, धाव नाही आहे. चला, मी गोलंदाजाला विनंती करतो, सामना स्पीडअप कर. चांगला रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन आपण पाहिलं. 1 धावेचा मुनाफा नक्कीच मिळाला. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 50 धावा. हाफ सेंचुरी संघाच्या नावावरती या जोडीने भलांगडे बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर मारले तर विकास रणवरे आणि रोहित पवार यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलेलं आहे. त्याचे फलंदाज खरोखरच त्यांच्या सन्मानाचा खरोखरच आदर करेल का हेही आपणाला पाहायला मिळेल. कृपया करून सामन्याला विलंब करू नका मित्रांनो. चला, सामना स्पीडअप करा.
आणि हाही चेंडू जाईल सीमाबार षटकार. अजूनही नामी संधी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती समाचार घ्यायचा आहे. 500च्या 2 नोटा मात्र वाट पाहत आहेत. अक्षयच्या 2 चेंडूची प्रहारी खेळी पाहण्यासाठी. चला, सामन्याला अगोदरच विलंब झालाय. आपण अजून वेळ वाया घालवू नका मित्रांनो. विद्यमान सामना पाहतोय बी ग्रुपच्या लॉर्ड्समधून आयपीसाई स्पोर्ट्स वलांगडेवाडी वर्सेस जेसीसी धोंडेवाडी. चला, यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे वर्सेस केडंबे 11 केडंबे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायचा आहे. चेंडू जाईल का सीमाबार. चेंडू सीमेचा वेध घेतोय आणि 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू. 61 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चला, शेवटचा पुकार दिला जातोय. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे वर्सेस केडंबे 11 केडंबे. दोन्ही संघनायकांना शेवटचा पुकार. आपण नाणेफेकीसाठी या. कोणताही विलंब मित्रांनो लावू नका. स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि तालुक्याचं खरोखरच नाव महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात गण्य घेऊन जाणारी ही स्पर्धा. शेवटच्या चेंडूवरती प्रहारी फटका. चेंडू सीमापार षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 67 धावा आणि जिंकण्यासाठी धोंडेवाडी संघाला 68 धावांची गरज अवघ्या 24 चेंडूत करावी लागेल. चला, जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे केडंबे 11 केडंबे दरम्यान. चला, आई पिसाई स्पोर्ट्स वलांगडेवाडी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. अक्षय प्लीज. आपण आपलं ब्रिगेड सकाळच्या सत्रापासून ज्या ज्या संघाने पार्टिसिपेट केलं त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. यापुढेही या सर्व खेळाडूंचं आणि सहकाऱ्यांचं आणि टीम मेंबरचं सहकार्य लाभेल. आणि या आई विठलाई देवी चषक हे खरोखरच चांगलं स्वरूप आणि या कार्यक्रमाचं चांगलं रूप तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बदलेल. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे आपल्या खेळाशी खरोखरच कटिबद्ध राहून या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं.
चला स्टार्ट ऑन दी गेम. आपण पुनश्च एकदा सामन्यादरम्यान वळू. आपण विद्यमान सामना पाहतोय IPSI स्पोर्ट्सचा वलंगडेवाडी वर्सेस GCC धोंडेवाडी दरम्यान. आणि अष्टवैलू खेळाडू स्ट्रायकर शावडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित ही स्पर्धा पाहतोय. आई विठलाईच्या नावाचा जयघोष जय जयकार या कडव्यातील सर्व तरुण मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा सोहळा रंगतदार आपणाला पाहायला मिळतोय. त्या कडव्याच्या सर्व तरुणांचं खरोखरच हृदयाच्या अंतकरणापासून मनस्वी हार्दिक अभिनंदन करतो. या स्पर्धेचा नामोल्लेख नक्कीच महाराष्ट्रातील अग्रगण्य ठरणाऱ्या स्पर्धेच्या रांगेत जाऊन बसणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय विशाल, नॉन स्ट्राइकला तेजस. विशाल नावाचं विजयाचं तेजस निर्माण करेल का ती खेळी आपणाला नक्कीच पाहायला मिळेल. विशाल आणि तेजस या जोडीच्या माध्यमातून स्ट्रायकर गोलंदाज आपण नक्कीच पाहतोय. पहिला चेंडू नोचा कॉल आणि त्या चेंडूवरती +1. एकूण 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. जय हनुमान स्पोर्ट्स कोपार्डे आणि कल्पतरू 11 चाळकेवाडी. चला राहुल राठोर आपण या नाणेफेकीचा आणि दोन्ही संघाचा सन्मान करायचा आहे. त्यांच्या या कार्यक्रमाबद्दलचे मनोगत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत. चला कोपार्डे संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. 2 मिनिटात रोहित वाडेल उर्फ होल्डर त्याचबरोबर श्री विठलाई देवी चषक 2025चं पर्व दुसरं आपण पाहतोय. पण या पर्वासाठी ज्या प्रामुख्याने खरोखरच मैत्रीची नाळ जपणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर आणि त्यांचं आजच्या या स्पर्धेसाठी स्टंप सौजन्य आहे ते पिंटू पाटील मॅन फ्रॉम मुटकलवाडी. आपणास विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती. पिंटू पाटील यांचं आगमन होतं. आजच्या या स्पर्धेसाठी स्टंप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळाले त्यांची रॉयल एंट्री होते. चेंडूवरती प्रहार आणि तितकाच चेंडूवरती खरोखरच चांगला प्रोटेक्शन चेंडूला होत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात मात्र यशस्वी दोन्ही फलंदाज. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. आता मात्र थर्ड मॅनच्या झोनवरती नो मॅन झोनला चेंडूला प्रहार चढवला. चेंडू सीमारेषेचा वेध घेऊन चौकाराच्या रूपात 4 धावांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाचा धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा.
आता मात्र खरोखरच रिव्हर्स नजाकत पेश केली. फलंदाजाने चेंडूला दिशा दिली. चेंडूने सीमारेषेचा वेध घेतला आणि त्या चेंडूवरती 4 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळाला तो धोंडेवाडी संघाला. JCC धोंडेवाडी संघाला 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. खरोखरच चौफेर फटकेबाजी आपण नक्की पाहतोय आणि या फटकेबाजीवरती तेजस आपल्या विजयाचं तेज निर्माण करणारी खेळी पाहायला मिळते. प्रखर उन्हाचा आणि या तडाख्याच्या वरती पारा चढवणारा हा फलंदाज तेजस. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा. अजूनही जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल. चला आपण पाहतोय विद्यमान सामना IBSI स्पोर्ट्स वलांगडेवाडी वर्सेस JCC धोंडेवाडी दरम्यान आणि धोंडेवाडी संघ 68 धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळतात. यॉर्करची नजाकत पेश करतोय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन. आणि आमच्यापर्यंत या खेळाडूंचे नामोल्लेख पोहोचवतोय तो पलाश वलांगडे. उद्याच वलांगडेवाडीचं भविष्य खरोखरच या सामन्याची पाहणी करताना मुख्य व्यासपीठावरून खरोखरच हा पलाश एवढ्या रखरखत्या उन्हात आपल्या संघाचं असणारं प्रेम त्याच्या या आजच्या येण्यानं आणि खरोखरच आता मात्र नोमॅन झोनला आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या खेळाडूचं मला वाटतं अक्षय वलांगडे, ज्युनियर अक्षय वलांगडे कौतुक करावं लागेल. माझ्या गावाचं ऋण, मी ज्या गावातून बिलॉंग करतो, ज्या नावाची जर्सी घालतो त्यासाठी 100% माझं देणं आहे. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं ज्युनियर अक्षय वलांगडे याच्या क्षेत्ररक्षणाच्या शैलीतून. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो तो विशालने मात्र नावाप्रमाणे विशाल महाकाय गाठणारा हा फटका, चेंडू सीमापार, षटकार. सहा धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 30 धावा. आणि हा पहा पनवेलला दिशा नव्हे गोलंदाजाची दशा बदलणारा फटका आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार. खरोखरच गोलंदाजाची पिस काढणारी विस्फोटक आणि खरोखरच आग ओकणारी फलंदाजी आपण पाहतोय.
संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 36 धावा आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज असेल GCC धोंडेवाडी संघाला. संघासाठीच दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलेला आहे. अजूनही 2 चेंडू शेष. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू सीमावार आणि ह्या पहिली षटकारांची हायट्रिक ज्याच्या नावावरती श्री आई विठलाई चषक 2025च्या पर्व आणि या पर्वाची हायट्रिक ज्या फलंदाजाच्या नावावर आहे त्याचं नाव आहे विशाल. आणि विशाल या नावाला साजेशी खेळी करताना विशाल स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. विशाल धोंडे जणू काही आंब्याच्या झाडावरती धोंडे मारावे तसेच धोंडे त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. त्याचं नाव आहे विशाल धोंडे. आणि आता होईल का जज आणि तोही सुटतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन आपण पाहतोय आणि आता मात्र कोणती चूक होणार नाही. चला मित्रांनो, अजिबात विलंब लावू नका. पंचांनाही शेवटचा पुकार दिला जाईल. टीम मीटिंग आणि काही कोऑर्डिनेशन असेल तर तुम्ही प्रॉपरली पहिलंच करून जा. सामन्यास विलंब होईल, आपल्यामुळे काही अडथळे या स्पर्धेत होतील याची मात्र प्रत्येकाने दखल घ्यायला हवी. चला गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहू. चला एक मोठ्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज माघारी परततोय. विशाल आपली विशाल खेळी संपवून धोंडेवाडी संघाला विनंती करतो मित्रांनो, अजिबात विलंब लावू नका. तुमचा बाद झालेला फलंदाज 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेपर्यंत तुमचा फलंदाज इन व्हायला हवा. चला जरा फलंदाजाला विनंती करतो, जरा स्पीडअप घे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 44 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बारा चेंडू 11 चेंडू 24 धावा. रॅपिड फायरची नजाकत पेश करताना पाहायला मिळतोय, परंतु चेंडूला प्रोटेक्शन होईल. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी.
एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 45 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. अजूनही 23 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी जीसीसी धोंडेवाडी संघाला. चांगला मिसकम्युनिकेशन मिसफील्ड पाहायला मिळालं, परंतु एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या 46 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 9-22चं समीकरण आहे. यामध्ये कोण कोणाच्या वरती बाजी मारेल, गोलंदाज फलंदाज. आणि आता मात्र नोमॅन झोनला डिलिव्हरी पाहतोय, परंतु चेंडू मात्र उसळी घेऊन सीमाबार चौकार. 9+4 एकूण 5 धावा. 5 धावांचं बेनिफिट पहा. फ्रेडचा चेंडू असेल. आता मात्र संघाचं धावफलक पुढे जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 51 धावा. अजूनही 17 धावांची गरज आपणाला पाहायला मिळेल. नजाकत करणारा फटका पेश करतोय पॅवेनली हल्ला. खरोखरच सलामी देणारा फटका. चेंडू सीमाबार षटकार. 6 धावेने संघाचं धावफलक पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 57 धावा. वाईट +1 2 धावा. नक्कीच 2 धावेचा मुनाफा मिळतोय. 2 धावेने संघाचं धावसंख्या फलक पुढे जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 59. नजाकत पेश करणारा चेंडू सीमाबार षटकार. शेवटच्या 6 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अजून सेकंड लास्ट ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. बाईच्या रूपानं आणखीन एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू 66 धावा. 66 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. आणखीन एका धावेचा मुनाफा मिळतोय. जवळजवळ जीसीसी धोंडेवाडी संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. पाहायचा आहे विजयी षटकार की विजयी चौकार कोणाच्या बॅटमधून पाहायला मिळेल. ती नजाकत पेश करणारी फलंदाजी. आता मात्र चेंडूला सन्मान केलाय विजयाचा. 1 धाव घेऊन हा जीसीसी धोंडेवाडी संघ विजयी झाला. त्यांच्या समवेत आई फिसाई स्पोर्ट्स वलांगडेवाडी संघाने या स्पर्धेसाठी सहभाग घेतलात आणि या स्पर्धेमध्ये खरोखरच नैतिकतेचा प्रामाणिकपणेचा जो खेळ केलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं आपला सर्व सहकार्य